हॅलो एव्हरीवन. आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं मोशन इन 2 डायमेन्शन्स और मोशन इन ए प्लेन, ज्याला आपल्याला 2 डायमेन्शन्स लागतात. आता बघू ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलोसिटीज. बघा, त्याच्यासाठी आपल्याला टेक अ प्लेन टू बी द एक्स अँड वाय प्लेन, एक्स आणि वायचा प्लेन घेतलेला, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट, अँड लेट अस अज्युम द ऑब्जेक्ट टू बी ॲट पॉईंट पी. ऑब्जेक्ट टू बी ॲट पॉईंट पी वरती ऑब्जेक्ट आहे अँड इट इज ॲट टाईम T1. टाईम T1ला तो ॲट पॉईंट पी गेलेला आहे. इथे येईल x1 टाईम T1ला आणि इकडे येणार y1. At T1, the position of the object will be described by its position vector x1. पोझिशन वेक्टर ओरिजिनमधून काढतात, ओरिजिन टू पॉईंट. हा झाला पोझिशन वेक्टर x1. बघा, पोझिशन वेक्टर कसा काढला होता आपण आपल्या लास्ट आधीच्या लेसनमध्ये. पोझिशन वेक्टर जर हा असेल, इथे असेल r, तर एक्स कोऑर्डिनेटला त्याला आर एक्स कंपोनंट घेतला होता आणि वाय कोऑर्डिनेटला आर वाय. तर आर इज इक्वल टू काय येणार मग, आर एक्स आय, डायरेक्शन येणार त्याला आर वाय जे. या प्रकारे इथे येईल आपल्याला x1 कंपोनंट येणार, इथे येणार इज इक्वल टू x1 आय कॅप आय डायरेक्शनला येणार, या इकडे येणार या साईडनी y1 जे कॅप. ठीक आहे. सिमिलरली आता ॲट टाईम T1 आहे, इट इज ॲट टाईम T1. आता सपोज आपला ॲट पॉईंट Q, ऑब्जेक्ट पॉईंट Qवर गेलेला, तर पोझिशन वेक्टर कसा काढता येईल. पोझिशन वेक्टर ॲट पॉईंट Q, हा x1 आहे, याला घेऊ x2, पोझिशन वेक्टर x2. परपेंडिक्युलर ड्रॉ करते. हे आहे x2, हे आहे y2. ठीक आहे. इट इज ॲट पॉईंट P. दिस इज ॲट पॉईंट P. नाव ॲट पॉईंट Q, the position of the object will be described by its position. आता पोझिशन वेक्टर कोणता येईल, x2 ॲट टाईम राहणार T2. देअरफॉर x2 इज इक्वल टू येईल x2 आय कॅप प्लस y2, x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. इट इज ॲट पॉईंट Q. The position of object will be described by its position vector at time T1 at point Q. झाला, हे फर्स्ट आणि दिस इज सेकंड. 2 पोझिशन वेक्टर मिळाले. आता बघू, पोझिशन मिळाली आपल्याला. आता आपल्याला P टू Q डिस्प्लेसमेंट आहे. हा झाला पाथ, हा आहे पाथ, हा पाथ आहे आणि ही आहे डिस्प्लेसमेंट, PQ डिस्प्लेसमेंट आहे. तर आपल्याला काढायचं आहे
the displacement from T1 to T2. Displacement of particle from T1 to T2 is shown by PQ. And in time काय आहे, टाइम T2 मायनस T1 आहे. देअरफॉर ती झाली डिस्प्लेसमेंट. ही आहे डेल्टा एक्स डिस्प्लेसमेंट आहे P2Q. ही डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स इथे येईल, डेल्टा वाय डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स आहे, तर येईल डेल्टा एक्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x2 मायनस x1. x2 मायनस x1. x2 इथे आहे x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप मायनस सेकंड x1 येईल x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप. ब्रॅकेट सॉल्व करू. इथे आय कॅप टर्म x1 मायनस x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. अशा प्रकारे डेल्टा एक्स आहे हा डेल्टा एक्स. याला देऊ इक्वेशन नंबर 1. आपल्याला डेल्टा एक्स मिळाली. आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची आहे. तर ॲव्हरेज वेलॉसिटी येते, ॲव्हरेज वेलॉसिटी अशा प्रकारे लिहू इज इक्वल टू, आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटीची डेफिनेशन माहीत आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. नॉर्मल डेफिनेशन आहे वेलॉसिटीची, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ चेंज इन टाईम ऑर इन टाईम इंटरवल. तर इथे येईल चेंज इन डिस्प्लेसमेंट आपला आहे दिस चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन दिस इज डेल्टा टी चेंज इन टाईम टी इज इक्वल टू, ही व्हॅल्यू ठेवू, x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. डेल्टा टी इज T2 मायनस T1. दिस हे घेऊ T2 मायनस T1. तर याला अशा प्रकारे लिहिता येईल x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 अपॉन T2 मायनस T1 जे कॅप. तर ही आहे ॲव्हरेज वेलॉसिटी. ही अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, ही अलॉंग वाय ॲक्सिस आहे. वेलॉसिटी ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस, ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस. तर याला लिहिता येईल ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. दिस इज ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. इट इज ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस. ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस. तर ही झाली आपली ॲव्हरेज वेलॉसिटीज. ॲव्हरेज वेलॉसिटी आपल्याला इथे मिळाली. वेअर ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस ही आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस ही आली आहे. नाव in terms of components of the magnitude of v and the direction we can write that. आपल्याला आधी त्याच्यासाठी ग्राफ काढावा लागेल जो टेक्स्टबुकमध्ये आहे. आपण इतका पोर्शन घेऊ, हा P2Q, P2Q पोर्शन घेतला. तरी पॉईंट P वर वेलॉसिटी अशा प्रकारे जाणार. आता ही वेलॉसिटी
डिवाइड होणार अलॉंग, ही झाली एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस अशी होणार आणि अशा प्रकारे होणार. हे झालं रिझल्ट. आणि ही आहे इथे, ही राहणार व्ही एक्स आणि ही राहणार व्ही वाय. हां, तर आपल्याला काय मिळेल मग? नाऊ मॅग्निट्यूड ऑफ व्ही, मॅग्निट्यूड व्ही काढायची आपल्याला. व्ही कशी म्हणणार? व्ही इज इक्वल टू व्ही एक्सचा स्क्वेअर रूट ऑफ अँड व्ही वायचा स्क्वेअर. ही झाली मॅग्निट्यूड. आताच आपल्याला इथे अँगल थीटा फॉर्म होत आहे. ही झाली वेलॉसिटी, रिझल्टंट वेलॉसिटी. जर आपल्याला इथे आपण असा फॉर्म केला तर हा पॅरललोग्राम फॉर्म होणार आणि आपल्याला इकडे व्ही वाय आणि इकडे व्ही एक्स मिळणार. आता अँगल थीटा फाइंड करायचा आहे. डायरेक्शन, अँगल थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड व्ही वाय अपॉन व्ही एक्स. अशा प्रकारे आपल्याला इथे डायरेक्शन, इट इज टॅन थीटा इथे डायरेक्शन. इक्वेशन नंबर 3, दिस इज इक्वेशन नंबर 4, दिस बोथ इक्वेशन नंबर. इट इज मॅग्निट्यूड अँड दिस इज डायरेक्शन. इक्वेशन नंबर 4 मिळालं आपल्याला. आता बघू इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काढण्यासाठी आपण हा सेम पाथ घेतलेला. आता याच्यासाठी बघू. जर आपण घेऊ इट्स एक्स कंपोनंट, त्याचं एक्स कंपोनंट राहणार व्ही एक्स आणि वाय कंपोनंट राहणार व्ही वाय. देअरफॉर आपल्याला काढायची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमला, एका पर्टिक्युलर ठिकाणी, एका पर्टिक्युलर टाईमला त्याची वेलॉसिटी किती राहणार. ती खूप मायन्यूट असते, शॉर्ट असते, एक शॉर्ट पर्टिक्युलर, कारण ती खूप छोटा टाईम असतो. त्याच्यासाठी येईल आपल्याला लिमिट खूप छोटी असते त्याची. देअरफॉर डेल्टा टी, टाईम इंटरवल इज नियर अबाउट 0, म्हणून त्या इंटरवलला किती डिस्प्लेसमेंट होणार आणि किती टाईमला होणार. डेल्टा टाईमला छोटा, तर येणार डी एक्स अपॉन डी टी. तर याला डिवाइड करू अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय. डी एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी वाय अपॉन डी टी जे कॅप. तर व्ही इज इक्वल टू आलं डी एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी वाय अपॉन डी टी जे कॅप. हे झालं इक्वेशन नंबर 5. ही झाली वेलॉसिटी. आता बघू मॅग्निट्यूड काय येणार मग याचं. मॅग्निट्यूड व्ही काय येणार, स्क्वेअर ऑफ दिस कंपोनंट डी एक्स डी टी, एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर. हे झालं नेक्स्ट इक्वेशन नंबर 6. आता आपल्याला काढायचं आहे मॅग्निट्यूड झालं डायरेक्शनसाठी अँगल थीटा फाइंड करावं लागेल. अँगल थीटा तर इथे येईल. आता कंपोनंट झाले आपले अलॉंग एक्स ॲक्सिस डी एक्स अपॉन डी टी आणि वाय ॲक्सिस डी वाय अपॉन डी टी. वाय ॲक्सिस आहे तर हे येणार आपल्याला इथे डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. इट इज अबाउट डायरेक्शन फाइंड करतो आपण. तर याला असं लिहिता येईल डी वाय अपॉन डी टी इंटू डी टी अपॉन डी एक्स. डी टी कॅन्सल, तर येणार डी वाय अपॉन डी एक्स. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स. ही झाली डायरेक्शन. इक्वेशन नंबर 7 विच इज द स्लोप ऑफ टँजंट. आता याला जर आपण ड्रॉ केला तर तो टँजंट येणार
tangent to the curve at the point at which we are calculating the instantaneous velocity. अशा प्रकारे आपली ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपल्याला मिळाली.